नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांची सध्या जर विधानं पाहिली तर अजित पवार गटामध्ये जी काही धुसफूस सुरू आहे त्याचे ते प्रतिबिंबच मानायला पाहिजे. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे महायुतीत राहतील की नाही याची जी शंका व्यक्त होत होती तशी शंका अमोल मिटकरी यांना देखील येऊ लागलेली आहे. त्यामुळंच अमोल मिटकरी हे कधी शिवसेनेवर तर कधी भाजपच्या नेत्यांवरती तुटून पडत आहेत. विशेष म्हणजे अमोल मिटकरी यांनी अशी टीका टाळावी अशी तंबी त्यांना देण्यात आलेली होती, तरीही मिटकरी काही थांबायचं नाव घेत नाही आहेत. मिटकरी हे स्वतःचं बोलत आहेत की अजित पवार यांच्या पक्षामध्ये खरेच तशी काही खतखत आहे याचा शोध आपण या निमित्तानं घेऊया. लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात जो पराभव झाला त्याला अजित पवार यांना सोबत घेणं हेच मोठं कारण होतं असा शोध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या साप्ताहिकानं लावला. आणि त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा अजित पवार यांच्या पक्षाला आपल्याबद्दल संघाचं काय मत आहे याची जाणीव त्या निमित्तानं झाली. ज्या अजित पवार यांना तुरुंगात टाकायला पाहिजे होतं त्यांना सत्तेत घेतल्यामुळं भाजपचा मतदार नाराज झाला असं ऑर्गनायझरनं म्हटलेलं होतं. याला अजित पवार यांच्याकडनं कोणी उत्तर दिलं नाही, पण अमोल मिटकरी हे मात्र स्पष्टपणे बोलून गेले. दुसरी गोष्ट अशीच झाली की रामदास कदम त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोरच शिवसेनेच्या मेळाव्यात अजित पवार जरा थोडे उशिरा आले असते महायुतीमध्ये तर बरं झालं असतं असं बोलून गेले. अजित पवार यांच्यामुळं शिवसेनेच्या आणि भाजपच्या काही आमदारांचं मंत्रिपदाचं स्वप्न हुकलं. तसंच काही नेत्यांना जी काही संधी मिळणार होती वेगवेगळ्या ठिकाणी ती संधी नाकारल्यामुळं या नेत्यांमध्ये नाराजी असणं स्वाभाविक आहे. बरं, ही नाराजी वरच्या पातळीवरच आहे असंही नाही आहे, तर गाव पातळीपर्यंत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे सगळे नेते आहेत त्यांचं एकमेकांशी जमत नाही हे सुद्धा दिसून आलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या गटानं किंवा त्यांच्या पक्षानं भाजपला खरोखरीच मदत केली का अशी शंका अजूनही भाजपच्या मंडळींना येतच आहे. याशिवाय अजित पवार यांचा पक्ष हा आता भाजपच्या पायातील लोढणं तर बनला नाही ना असंही आता भाजपचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. याशिवाय जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जागा वाटप कसं करायचं. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. भाजपला किमान 160 किंवा ते 180 अशा जागांवर लढायचं आहे. भाजपकडनं त्याच वेळेस एकनाथ शिंदे गट 80 आणि अजितदादांचा पक्ष हा देखील तेवढ्याच जागांची मागणी करत आहे. शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर अजित पवारांचा जो पहिला मेळावा झाला त्या मेळाव्यात तर अजित पवारांनी महायुतीत आपल्याला 100 जागा मिळायला हव्यात अशी थेट मागणी केलेली होती. हा आकडा आता 80पर्यंत आलेला आहे आणि छगन भुजबळ यांनी तसं मत देखील व्यक्त केलं होतं की आपल्याला किमान 80 तरी जागा मिळायला हव्यात. राष्ट्रवादी काँग्रेसला जर एवढ्या 80 जागा द्यायच्या, शिंदे यांच्या शिवसेनेला 60-70 जागा द्यायच्या, मग भाजपला नक्की किती जागावर लढायचं हा भाजपसमोर पेचच आहे. त्यामुळं महायुतीमधली समीकरणं पुढच्या काही काळामध्ये बिघडू शकतात याची चुणूक मिटकरी यांच्या वक्तव्यातनं येत आहे. आता सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रिय घोषणांचा एक पाऊसच अजितदादा अर्थमंत्री या नात्यानं पाडतील असंच सर्वांना वाटतं आहे. जी लाडली योजना येऊ घातली आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला 1200 ते 1500 रुपये प्रति महिना देण्याचं नियोजन आहे. याशिवाय इतरही काही घोषणा या निमित्तानं होऊ शकतात. या घोषणा झाल्यानंतर आणि एका बाजूला सरकारबद्दलची एक चांगली प्रतिमा निर्माण केल्यानंतर महायुती जेव्हा जागा वाटपाला बसेल तेव्हा ही धुसफूस उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरी ही धुसफूस पक्षी पातळीवर जरी आली नाही तरी अनेक मतदारसंघांमध्ये भाजप असो, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना यांचे इच्छुक एवढे दमदार किंवा ताकदवान आहेत की ते महायुतीच्या विरोधात बंडखोरी करायला किंवा सोयीच्या अशा महाविकास आघाडीतल्या एखाद्या पक्षात जायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळं अशा बंडखोरीचा फटका टाळण्यासाठी किंवा मतांची जर जुळणी होत नसेल तर अजित पवार यांना स्वतंत्रपणेच लढू द्या. त्यांच्या काही 25-30 जागा येऊ शकतील आणि त्यानंतर म्हणजे निवडणुकीनंतर
पुन्हा आपण सत्तेत एकत्र येऊ अशी चर्चा सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळंच जर महायुती तुटली, जर अजित पवार यांना महायुतीतनं बाहेर व्हावं लागलं तर त्याची चुणूक मला वाटतं अमोल मिटकरी यांना लागलेली असावी. त्यांनी अजित पवार यांनी वंचितसोबत प्रकाश आंबेडकरांसोबत जावं असं देखील आवाहन करून पाहिलेलं आहे. अर्थात त्यानंतर त्यांनी पलटी पण मारली की माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता, महायुतीमध्ये अजित पवारांचं स्थान भक्कम आहे असं देखील ते बोलून गेले आहेत. पण ज्यावेळेस पुण्यातील ड्रग्सचा विषय आला, पुण्यामध्ये उडता पंजाब सारखं काही ड्रग्सचं व्यवसाय सुरू आहेत अशी जेव्हा टीका होऊ लागली तेव्हा ती पालकमंत्री अजित पवार यांच्यावरती देखील होऊ लागली. आणि त्यामुळंच मग अमोल मिटकरी शांत बसले नाहीत. त्यांनी भाजपचे नेते आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. जणू काही चंद्रकांत पाटील यांच्या काळामध्ये सर्व आलबेल होतं असं काहीतरी चित्र होतं आणि या निमित्तानं चंद्रकांत पाटलांना टोले मारण्यास देखील अमोल मिटकरी यांनी मागे पुढे पाहिलं नाही. त्यामुळं अमोल मिटकरी स्वतः बोलत आहेत की त्यांचा बोलवता धनी कोणी वेगळा आहे हे देखील आता या निमित्तानं महायुतीचे नेते शोधत असावेत. पण महायुतीमध्ये फार काही आलबेल सुरू नाही आहे याचंच द्योतक अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यातनं येत आहे. त्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा नवीन वळण घेऊ शकतं, अनेक फाटाफूट होऊ शकतात, अनेक आघाड्या युती तुटू शकतात किंवा त्यांची नव्यानं जुळणी देखील होऊ शकते असं सध्याचं वातावरण आहे. आपण राजकारणामध्ये म्हणतो की आगे आगे देखील होता है क्या, मला वाटतं त्याची एक चाहूल मिटकरी यांच्या वक्तव्यातनं येऊ घातलेली आहे. पाहूया पुढे काय होतंय. तुम्हाला काय वाटतंय, भाजप अजितदादांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढेल की त्यांना स्वतंत्रपणे लढवायला भाग पाडेल? तुमच्या कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.